श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये अशा कोणत्या 3 वस्तू आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत किंवा कोणाकडूनही घ्यायच्या नाहीत। या व्यतिरिक्त श्रावणामध्ये असे कोणते पदार्थ जे आहेत ते आपल्याला खायचे नसतात, ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी येते, याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपण सर्वच जण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो आणि त्या कष्टाचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये जोही पैसा येतो, जी ही लक्ष्मी येते ती स्थिर राहावी, टिकावी म्हणून आपण प्रयत्न देखील करत असतो। पण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आपण करतो ना, त्यामुळे लक्ष्मी टिकण्याऐवजी ती निघून जाते। आपण कळत नकळतपणे आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती इतरांना देत असतो। त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाही। कारण असं होतं की बऱ्याचदा आपलं सगळं बघून इतरांना असं वाटतं की याचं सगळं कसं काय एवढं चांगलं आहे, किंवा आत्ताची स्थिती बघून त्यांना असा अंदाज येत नाही की पूर्वी या व्यक्तीने किती कष्ट केले असतील, त्यामुळेच त्याचं एवढं सगळं चांगलं झालेलं आहे, पूर्वी किती त्यांनी स्ट्रगल केलेला असेल, हा विचार कोणीच करत नाही। आणि कसं आहे, आता तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे आपण काय करतो, आपण काही घेतलं की आपल्याला स्टेटस टाकायची सवय लागलेली आहे प्रत्येकालाच। तर आपण घर घेतलं स्टेटसला टाकतो किंवा सोशल मीडियावरती आपण शेअर करतो, आपला आनंद शेअर करतो। पण आपल्या आनंदामध्ये प्रत्येकजण सहभागी असेल असं काही नाही। आपल्यासाठी प्रत्येक व्यक्ती आनंदी असू शकत नाही, त्यामुळे नजर लागते आणि नजर ही लागतेच। आता म्हणजे म्हणून दाखवलं म्हणजेच नजर लागते असं नाही, मनामध्ये त्या व्यक्तीविषयी नकळतपणे हीन भावना, द्वेष भावना येणे, यामुळे आपल्याला नजर लागते। म्हणजे सपोज मी जर एखाद्याविषयी काही म्हटलं की याचं कसं काय चांगलं, यांनी एवढं सगळं घेतलं, माझ्याच बाबतीत असं का, तर मी कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करते किंवा द्वेष भावना व्यक्त करते। त्यामुळे त्या व्यक्तीला नजर हे लागू शकतात आणि त्यामुळे मग काय होतं की अचानकपणे त्याच्या आयुष्यामध्ये असं काही घडतं, आजारपण येतात, दुःख, संकट येतात, गरिबी येते आणि आपण काही जाणून बुजून केलेलं नसतं, पण ह्या गोष्टी घडतात। कारण आपल्या मनामध्ये कुठेतरी अशी द्वेष भावना आलेली असते की आपणही कष्ट करतो तरी आपल्या मेहनतीला का फळ मिळत नाही। पण आपण हा विचार करत नाही की प्रत्येक व्यक्ती ही तिचं नशीब घेऊन आलेली असते, प्रत्येकाच्या नशिबाने त्याला त्या गोष्टी मिळत असतात, नशिबासोबतच त्याचे कष्ट आणि मेहनत देखील असते। त्यामुळे कोणाशी तुलना करून आपलं चांगलं होणार नाही आणि त्याचं वाईट करण्यात काही अर्थ नाही, कारण यामुळे आपल्याला दोषच लागत असतात। आणि म्हणूनच ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत किंवा इतरांकडून आपल्याला घ्यायच्या नाहीत, जेणेकरून आपल्याला श्रावण महिनाभर त्याचा त्रास होईल। कारण प्रत्येक महिन्याचं वैशिष्ट्य आहे, श्रावण महिन्यामध्ये खूप सकारात्मकता, खूप शिवशक्ती जी आहे ती सक्रिय झालेली असते। त्यामुळे आपण ह्या पवित्र अशा वस्तू, लक्ष्मीकारक अशा वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत। तर सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बघा, आपले जे पूजेचं सामग्री असते ती कोणालाही द्यायची नाही। मग पूजेच्या सामग्रीमध्ये आता श्रावण महिना सुरू आहे तर महादेवांची पूजा उपासना आपण करत असतो। महिनाभर बरेच जण बेल अर्पण करतात किंवा श्रावण सोमवारी 108 बेल अर्पण करतात। जसं जमेल तसं प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा उपासना करत असतो। काही जण ग्रंथांचे पारायण देखील करतात। तर ही जी पूजा सामग्री आहे, आता बऱ्याचदा काय होतं की आपणही इतरांकडे काही वस्तू मागतो। तुम्हाला श्रावण सोमवारी बेल नाही मिळालं तर आपण शेजाऱ्यांकडे म्हणतो की बेलपत्र असेल तर द्या, तर त्याच्याकडून आणलेलं बेलपत्र आपण अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीलाही म्हणजे त्रास होतो आणि आपल्यालाही दुसऱ्यांकडून आणलेल्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्यालाही त्याचं काही फळ मिळत नाही। बघा, जी ही वस्तू आपण देवांना अर्पण करणार आहोत ती स्वतःच्या पैशाची असावी। त्याचबरोबर आपण ज्या ग्रंथाचं पारायण करणार आहोत ते देखील लक्ष्मीकारक असतात, ती आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे। त्यामुळे ती वस्तू आपण इतरांना देणं खूप चुकीचं आहे। आता तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असाल आणि समोरच्या एखाद्या शेजारच्या बाईलाही ते पारायण करायचं, तर तिने तुम्हाला मागितलं की मला या ग्रंथाचं पारायण करायचं, हा ग्रंथ तुमच्याकडे आहे का, तुम्ही कळत नकळतपणे तो ग्रंथ जर तिला दिला तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही, शिवाय तिलाही त्याचा त्रासच होणार आहे। पारायणाचं फळ तर मिळणार नाही पण दोघींनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात। त्यामुळे कोणताही ग्रंथ असेल, बघा श्रावणामध्ये तर अनेक ग्रंथांचं पारायण केलं जातं। शिवलीलामृत ग्रंथ मी एक एक्झाम्पल दिलं। या व्यतिरिक्त आपण जे पारायण करतो, नवनाथ पारायण असेल, गुरुचरित्र पारायण देखील श्रावणात केलं जातं। सत्यनारायण देखील आपण घरात करतो। सत्यनारायणाची पोथी किंवा आपल्या ज्या लक्ष्मीकारक अशा वस्तू आहेत त्या चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, काही लोकांना कशी सवय असते की संध्याकाळच्या वेळी ते काही मागायला येतात, जसं की
दूध असेल, दही असेल, तर पहा इतर वेळेसही आपण संध्याकाळच्या वेळी दही कोणाला देत नाही, पण श्रावणात तर ह्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. दूध, दही, तूप ह्यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या चुकून कोणाला द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर लवंग, विलायची, धने यासारख्या लक्ष्मीकारक ज्या वस्तू असतात त्या संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत. असं केल्याने आपण आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती इतरांना देत असतो. कळत नकळत केलेल्या चुकांमुळे आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत ते पुढे जाऊन भोगावे लागतात. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते आणि दिवे लागण्याच्या वेळेस अशा वस्तू दिल्याने लक्ष्मी देखील रागावते. म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कायम लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांना सगळ्या पांढऱ्याच वस्तू अर्पण करतो. जसं पांढरी फुलं असतील, पांढरे वस्त्र असतील, तर ह्या वस्तू आपण अर्पण करतो. यामागे कारण आहे की महादेवांना पांढऱ्या वस्तू खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपल्या घरातलं पांढरं वस्त्र जे आहे ते इतरांना द्यायचं नाही. आता पांढरं वस्त्र म्हणजे काय, तर आपले जे पांढऱ्या रंगाचे कपडे असतात आपण स्वतः वापरतो ते कपडे सहज कोणी मागितले म्हणून चुकूनही द्यायचे नाहीत, पण तुम्ही दान करू शकता. तुम्हाला जर तुम्ही ती वस्तू वापरत नसाल, तुम्ही तो ड्रेस घालत नसाल, तुम्ही ती साडी घालत नसाल, म्हणजे ती साडी नेसत नसाल, तर मग तुम्ही ती साडी स्वच्छ धुवून वगैरे ती दान करू शकता. दान करणं आणि उधार देणं यामध्ये फरक आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्या वस्तू तुम्हाला द्यायच्याही नाहीत आणि कोणाकडून तुम्हाला घ्यायच्याही नाहीत. तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी नसेल, ड्रेस नसेल, तर तुमच्याकडे जो रंग आहे तो तुम्ही नेसा. श्रावणामध्ये सगळेच रंग शुभ आहेत, फक्त काळा रंग सोडून. काळा रंग हा महादेवांच्या पूजेमध्ये चालत नाही, कोणत्याच पूजेमध्ये चालत नाही. त्यामुळे काळा रंग तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायचा नाही किंवा कोणाकडून घ्यायचा नाही. तसंच श्रावण महिनाभर आपल्याला पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र आहे ते इतरांकडून घ्यायचं नाही, तसंच द्यायचं देखील नाही. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये असलेली घड्याळ. कोणाची परीक्षा असेल तर त्याच्याकडे घड्याळ नसेल तर तो चटकन आपल्याला म्हणतो की घड्याळ असेल तर दे बरं. कारण परीक्षेच्या वेळेस कसं मोबाईल वगैरे अलाउड नसतात. आजकाल मोबाईलमध्ये वेळ दिसते म्हणून बरेच जण घड्याळ वापरत पण नाही, पण परीक्षेच्या वेळेस घड्याळ आपल्याला लागतेच. पण वेळ सगळं ठरवत असते. चांगली वेळ जी आहे ती प्रत्येकाची वेगळी असते, वाईट वेळ पण प्रत्येकाची वेगळी असते. आपल्या हातातलं घड्याळ जे आहे ते कधी कोणाला देऊ नये. श्रावण महिना तर अत्यंत पवित्र असा महिना आहे, त्यामुळे तुमच्या हातातलं घड्याळ किंवा घरातलं घड्याळ जे तुम्ही वापरत असाल नसाल तरी देखील कोणालाही द्यायचं नाही. ते शिवाय बंद पडलेलं घड्याळ देखील तुम्हाला घरामध्ये ठेवायचं नाही. तुमचं घड्याळ बंद पडलं याचा अर्थ तुमची वेळ बंद पडते. त्यामुळे जर बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते तुम्हाला ताबडतोब टाकून द्यायचं आहे किंवा दुरुस्त करून आणायचं आहे आणि ही काळजी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लक्ष्मीकारक ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपण देणारच नाही, पण त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिनाभर कोणाकडूनही पैसे उसने घ्यायचे नाही किंवा कोणालाही पैसे द्यायचे नाही. श्रावणामध्ये ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. भलेही तुमच्याकडे कमी पैसे असतील, पण तेवढ्याच पैशामध्ये तुम्ही तुमच्या घरातला खर्च भागवण्याचा प्रयत्न करा, थोडीशी काटकसर करा. पण इतरांकडून उधार उसनवारी करून दिवाळी साजरी करण्यात काही अर्थ आहे का? नाही. त्यामुळे तुमच्या घरात जे आहे त्यामध्ये समाधान मानायचं आणि त्यामध्येच तुम्हाला तुमचे सणवार जे आहेत ते साजरे करायचे. भलेही असं होऊ शकतं की तुम्हाला तुमचे सणवार साजरे करण्यासाठी पैसे नाहीत, मग गोडधोड करायला देखील पैसे नाही. साधा दूध साखरेचा नैवेद्य जरी देवाला मनोभावे अर्पण केला तरी तो त्यामुळे सुद्धा देव प्रसन्न होतो. पण लोकांकडून पैसे घ्यायचे, कर्ज वाढवून ठेवायचं. बघा, अशा शुभतिथीमध्ये आपण कर्ज घेतलं तर ते वाढत जातं. आपण ज्या गोष्टी करतो ना त्या दुपटीने वाढतात. म्हणून अशाच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपन्नता येईल. घरामध्ये असलेली गरिबी, दारिद्र्य जे आहे ते निघून जाईल. म्हणून कोणाकडून पैसे घ्यायचे नाही, कोणाला उधार द्यायचे देखील नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण असं केल्याने आपण आपल्या घरातली लक्ष्मी समोरच्याला देतो आणि आपण स्वतःहून दारिद्र्य आणि दुर्भाग्य ओढावून घेत असतो. तुमच्याकडे पैसे असले तरी ते तुम्हाला स्वतःजवळच ठेवायचे आहेत म्हणून तुम्ही कुठेही दान करत फिरायचं नाही. दान कधी करावं याला देखील मर्यादा आहेत, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि कोणती वस्तू कधी दान करावी हे देखील लक्षात असायला हवं. त्यानंतर बघा, आपण संपूर्ण श्रावण महिनाभर जे आहे ते तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नसतं आणि कांदा लसूण हे देखील तामसिक पदार्थांमध्येच येतं. त्यामुळे आता कसं आहे, प्रत्येक नियम प्रत्येकाला पाळणं शक्य नाही, पण किमान तुम्ही जरी हा नियम पाळत नसला, म्हणजे कांदा लसणाशिवाय तुम्हाला जेवण जात नसेल तर तुम्ही वापरू शकता. पण आता हे जे कांदा लसण आहे ना ते इतरांना द्यायचं नाही. कोणी जर कांदे संपलेले असतील, लसण संपलेलं असेल, तर अचानकपणे आपल्या घरामध्ये मागायला आले तर आपल्याला ह्या दोन वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत. भरलेही ते तुमच्या भावकीतले लोक असतील, कारण घर वेगळं झालं, चूल वेगळी झाली की ते कुटुंब वेगळं होतं. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातल्या ह्या वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या अशा वस्तू ज्या आहेत त्या श्रावण महिनाभर आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. हे पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाऊ नयेत. सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण महिनाभर मांसाहार करू नये.
कारण मांसाहार करण्यामागे तसं शास्त्रीय कारण देखील आहे आणि धार्मिकदृष्ट्या पण त्याचं कारण आहे की श्रावण महिना हा अतिशय पवित्र असतो, त्यामुळे आपण मांसाहार करत नाही. पण तुम्हाला किती आजार असेल काही असेल तरी देखील त्या मांसाहारावरती देखील रोग पडलेला असतो. हे देखील एक शास्त्रीय कारण आहे. त्यामुळे मांसाहार करू नये. मासे देखील या काळामध्ये त्यांची प्रजनन क्रिया सुरू असते, त्यामुळे मासे देखील खाल्ले जात नाहीत. तर ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. शिवाय या व्यतिरिक्त काही ज्या पालेभाज्या असतात त्या देखील पावसाळ्यात खाऊ नयेत. यामुळे ॲसिडिटी वाढते, शिवाय आपल्याला रोगराई होण्याची शक्यता असते, कारण पालेभाज्यांवरती रोग वाढलेला असतो. त्याचबरोबर बघा, पत्ताकोबी असेल, फुलगोबी असेल, यामध्ये देखील आळ्या असतात. ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये बनवू नये. याऐवजी तुम्ही डाळींचा जास्तीत जास्त वापर करा. पावसाळा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत रोगराई वाढलेली असते, त्यामुळे ह्या काही पालेभाज्या तसंच मांसाहार जो आहे तो श्रावण महिनाभर संपूर्ण महिना आपल्याला करायचा नाही. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा कोणाकडूनही घ्यायच्या नाहीत. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.